नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. दरम्यान ई-केवायसी साठी अजून एक संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता, महिलांनी सरकारकडे केली मागणी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान अनेक महिलांचा हप्ता कायमचा बंद करण्यात आला आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ई-केवायसी. ई-केवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद झाले आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. त्यापूर्वी ज्या महिलांनी केवायसी केली त्यांचाच लाभ सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान याचसोबत ई-केवायसीमध्ये चुका दुरुस्त केलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. आता महिलांनी ई-केवायसीची डेडलाईन वाढवलेली आहे. लाडकी बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार केव्हा बघूया. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. याचसोबत ई-केवायसी दुरुस्त देखील न केलेल्या महिलांना लाभ मिळत नाहीये. दरम्यान सोलापुरातील जवळपास 1 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे पात्र असतानाही या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामुळे लाभ कायमचा बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. यामुळे महिलांनी जिल्ह्याच्या बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करून मुदतवाढीची मागणी केली आहे. एक संधी मिळावी असं सांगितलं आहे, परंतु अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. 15 किंवा 16 मे रोजी महिला व बाल कल्याण आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णयाची शक्यता होणार आहे. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीत चुकीची माहिती दिली होती, त्याच्या दुरुस्तीसाठी एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. ज्या महिलांची केवायसी बाकी आहे त्यांना आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी यासाठी अर्ज केले आहे. आम्ही पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळवावी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही मागणी केली जात आहे, असं अविनाश मगर, सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सांगितले. याबाबत सकाळने वृत्त दिले आहे. लाडकी बहिणींना 4,500 एकत्र मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 3 महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र देणार आहेत. केवायसीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगितलं जात आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.